काना येथील लग्न. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होती आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्याच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेली होती. त्यात 2-2, 3-3 मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाऱ्याकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाऱ्याने जेव्हा चाकले, तो द्राक्षरस कुठला आहे हे त्याला ठाऊक नव्हती, पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते. तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले, मग नीरस वाढतो. तो तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहे. येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफरनहूमास गेली, परंतु तेथे ते फार दिवस राहिले नाहीत.